मागच्या भागात आपण काही परमशिष्यांची ओळख करून घेतली. आता आणखीन काही शिष्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. श्री रामानंद महाराज उर्फ पांडुरंग बुवा. वऱ्हाडातील चांदकी या गावी सन 1886 मध्ये पांडुरंग बुवांचा जन्म झाला. लहानपणीच वडील वारले, मग मामांनी त्यांचा सांभाळ केला आणि नंतर काही कारणाने म्हणजे शिक्षण वगैरे झाल्यावर ते काशीला गेले होते आणि तिथे हा एक अनुष्ठान त्यांनी ठेवलं होतं. बर त्या काळामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी यांचा त्यांना दृष्टांत झाला आणि गोदातीरी जा, तुला दीक्षा मिळेल असं त्यांनी सांगितलं. म्हणून ते मंगळूर या गावी आले. हम्म, तिथल्या मठाचे जे अधिकारी होते, समर्थांचे जे मठ होते त्यातला, ते मठाचे जे अधिकारी होते ते श्री अंबादास म्हणून यांनी रामानंद बुवांना पांडुरंग बुवांना दीक्षा दिली, रामदासी दीक्षा, आणि रामानंद हे नाव दिलं बर आणि म्हणाले आता आनंद सागर महाराजांकडे तू जा, अंबडला, जालन्याला. तिथून ते आनंद सागरांकडे आले. आनंद सागरांनी सांगितलं की गोंदवल्याला जा आणि श्री महाराजांकडून अनुग्रह घ्या. मग ते गोंदवल्यात आले. महाराजांनी आनंद सागरांकडून आलाय म्हणून अगदी प्रेमाने कौतुकाने त्यांच्या पाठीवर थाप मारून जवळ घेऊन त्यांना अनुग्रह दिला हा आणि मग काही काल तपश्चर्येला त्यांना पाठवायचं. तर महाराजांनी सांगितलं की एका वस्त्रानिशी तीर्थाटन करायचं, हा कुठलंही भांड वगैरे सुद्धा जवळ ठेवायचं नाही आणि भिक्षा मागून रामाला नैवेद्य करायचा आणि मगच भोजन करायचं आणि बर मौन धरून नामस्मरण करीत ही तीर्थयात्रा पूर्ण करायची. अशी त्यांनी तीर्थयात्रा ती पूर्ण केली आणि मग गोंदवल्यात आल्यानंतर महाराजांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला आणि महाराज त्यांना पांडुरंग बुवा म्हणूनच हाक मारायचे. आणि मग रामोपासनेचा प्रसार त्यांना करायला सांगितला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे वऱ्हाड वगैरे त्या भागामध्येच त्यांनी आपला रामनामाचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यांचा विवाह आनंद सागर यांच्या कन्येबरोबर महाराजांनी लावून दिला बर आणि ते प्रपंचाची त्यांची सुरुवात झाली. ज्या वेळेला ते गोंदवल्यातून निघाले त्यावेळेला महाराजांनी त्यांना उपासनेसाठी गंडकी शिळा याच्यावरती असलेलं एक रामपंचायतन त्यांना दिलं आणि त्याचं अनुष्ठान ठेवून त्यांना पुढे उपासना करायला सांगितलेल्या होत्या. आणि तीर्थाटन आणि हे पण त्यांना कुठे केव्हा कसं जायचं, तर ते 3 ठिकाणी असेच जाऊन यायचे. गोंदावले, जालना, अंबड असं त्यांचं हे चालू असायचं. बद्री केदार अशी त्यांची यात्रा होत असायची आणि त्यातच रामनामाचा प्रसारही त्यांनी केला. खूप मोठं कार्य त्यांच्या पण हातून घडालेलं आहे. आणि 1930 साली त्यांना अशी इच्छा होती की माझा देह गोंदवल्यात पडावा आणि 1930 साली ते गोंदवल्यात आले आणि महाराजांच्या कृपेने गोंदवल्यात त्यांना देह सोडता आला. अशी ही भाग्यवान मंडळी महाराजांच्या सहवासातली. त्यानंतर आपण आता बघूया बेलसरे बाबा, बर केव्ही बेलसरे म्हणून, हो केशव हो विष्णू बेलसरे, हो आणि त्यांना म्हणजे बाबा बेलसरे म्हणूनच सगळे ओळखतात. हो अतिशय प्रसिद्ध, अतिशय हुशार, तल्लख बुद्धी, सगळंच म्हणजे त्यांच्यापाशी काय नाही गुण हो असे बाबा बेलसरे होते. त्यांचा हे जन्म एक 8 एक एक फेब्रुवारी. उदाहरण, एक माहिती सांगतो तुम्हाला. मागे मी गुरुच्या शोधार्थ फिरत फिरत मी एकदा हिमालयात जेव्हा गेलो, तिथे एक मला जे सद्ग्रस्त भेटले, त्यांनी मला सांगितलं की तुकारामाच्या चरित्राचा अभ्यास कर खरी. हा, मी जेव्हा आलो तर बाबा बेलसरेंचं एक इंग्लिशमध्ये लिहिलेलं तुकारामाचं चरित्र मला मिळालं आणि त्या बर. चरित्रातून आणि मग त्या चरित्रातून मला स्फूर्ती झाली. अरे वा. हा तुमच्या वाचनात आहे की नाही महाराजांनी मला माहिती नाही. नाही, महाराजांनी त्यांना सांगितलेलंच होतं. हा ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथा याचा हा पूर्ण अभ्यास करायला सांगितला होता त्यांना. हा फार सुंदर चरित्र, छोटेखानी आहे, हा, पण अतिशय सुंदर इंग्लिशमध्ये लिहिलेलं ते चरित्र होतं. बर.
अच्छा. तर असे मुळातच त्यांना तत्वज्ञानाची पण आवड होती आणि महाराजांच्या कृपेने त्यांचं खरंच पुढे त्याच्यामध्येच शिक्षण वगैरे होऊन प्रगती तिथे झालेली आहे. सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते तत्वज्ञानाचे प्रोफेसर म्हणूनच कामाला होते. हा हा आधी ते म्हणजे सिकंदराबादला जन्म झाल्यामुळे हैदराबादमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. हा त्या वास्तव्यामध्ये एक भटजी बुवा म्हणून एक संत होते. हा त्यांची आणि बाबांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं होतं, की "बाळा, मोठा होऊन तू पुढे चांगला संत होणार आहेस." बर. पण तेव्हा काही बाबांचा तेवढा विश्वास असं हे नव्हतं. आणि मग काही कालानंतर म्हणजे अभ्यास आणि एल्फिन्स्टनमध्ये ते जेव्हा शिकायला आले, त्या काळामध्ये त्यांची आणि महाराजांची म्हणजे तात्यासाहेब केतकर हा या रूपात महाराजांची भेट झाली. आणि महाराजांनी अगदी नेहमी येत जावं बरं, असं सांगितलं त्यांना. आणि बाबा नेहमी तिकडे जात असायचे. साधारण 1931 साली त्यांची महाराजांची भेट झाली होती. हम्म. त्यानंतर त्यांची जी सेवा किंवा त्यांची जी साधना जी म्हणू आपण, ती नामसाधना होती आणि सद्गुरूंचं आज्ञापालन हे एक त्यांचं मुख्य वैशिष्ट्य होतं. हम्म. गुरूंनी सांगितलेलं सगळं ऐकायचं आणि जसे मग ते ह्या तात्यासाहेब केतकरांच्या सान्निध्यात म्हणजे महाराजांच्या सान्निध्यात आले, तशी पारमार्थिक प्रगती पण त्यांची झपाट्याने झाली. मुळात त्यांचा स्वभाव थोडासा रागीट, भावनाप्रधान, थोडासा उतावळा असा होता. पण पुढे ते अतिशय शांत, विरक्त असेच होत गेले. त्यानंतर महाराजांच्या कृपेनेच त्यांनी सर्वप्रथम महाराजांच्या जीवनचरित्रावरती मोठं पुस्तक लिहिलं. बर. आणि हे आपल्या सर्व साधकांवरती, भक्तांवरती हे अनंत मोठे उपकार झालेले आहेत, की महाराजांचं जीवन कार्य कसं होतं आणि काय काय आपल्याला त्यातनं बघायचं आहे, शिकायचं आहे. ह्याचे बारकावे सुद्धा बाबांनी पुस्तकामधनं उलगडून दिलेले आहेत. हम्म. त्यांचं स्वतःचंही जे चरित्र त्यांनी लिहिलंय आनंद साधना, ते पण असंच अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शक असं पुस्तक आहे. हा त्यानंतर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. 50 एक पुस्तकं तरी नक्कीच लिहिली गेली आणि प्रत्येक विषय हा अतिशय सोपा करून आणि अतिशय मार्गदर्शक अशा पद्धतीनेच लिहिला गेलेला आहे. गोंदवल्यामध्ये सुद्धा त्यांची सतत प्रवचन सेवा चालू असायची. ज्ञानेश्वरीवरती सुद्धा दर रविवारी ते घरी प्रवचन करायचे. मालाडच्या मठामध्ये ते राहायला महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. आणि त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं, की बाबा दुसऱ्या खोलीमध्ये राहत होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं, की आता फक्त तुझे जे काय 3-4 ग्रंथ आहेत, ते घेऊन तू इथं ये. बर. आणि खरोखर म्हणजे बाबांनी सुद्धा ती आज्ञा कशी पाळली, तर घरातली एकही वस्तू त्यांनी ठेवली नाही. हम्म. स्टेशनवरच्या हमालांना बोलवलं आणि सांगितलं घर लुटून न्या म्हणून. ज्याला जे पाहिजे ते घेऊन जा. आणि सगळ्यांनी सगळं सामान नेलं. तर ह्याच्यावरती एकदा महाराजांना विचारलं गेलं, तर महाराज म्हणाले, "ही गोष्ट मी स्वतः केलेली होती. मी आचरणात आणलेली होती. म्हणून मी बाबांकडून हे करून घेऊ शकलो." बर. म्हणजे आचरणात आणलेलं असेल, हा तरच ते दुसऱ्यावरती हो आपण हो हो तेवढ्या प्रभावी रीतीने करून घेऊ शकतो. त्यानंतर नेहमीप्रमाणे महाराजांच्या उत्सवात समाधी म्हणजे देह सोडल्यानंतर मंदिरात जो उत्सव चालायचा पुण्यतिथीचा, त्या उत्सवामध्ये बाबांचं प्रवचन असायची. पण साधारण 1997 साली ते खूप आजारी होते. त्यांची तब्येत साथ देतच नव्हती. हम्म. तर त्या उत्सवाला त्यांना अक्षरशः ॲम्ब्युलन्समधनं घालून आणलेलं होतं. बर. गोंदवल्यामध्ये त्यांना खोली दिलेली होती. त्या खोलीत ते राहत होते. हा सुरुवातीला 1-2 दिवस त्यांना उचलून नेऊन स्टेजवर बसवून प्रवचनं झाली. पण नंतर त्यांना अजिबात होईना.
तर मग त्या खोलीत पलंगावर आडवे होऊन माईक त्यांच्या समोर लावला आणि अक्षरशः खणखणीत आवाजात बाबांनी ती प्रवचनं केली. म्हणजे कशी महाराजांची सत्ता, महाराजांचं करून घेणं काय असतं, हे तिथं अगदी लक्षात आलं. आणि ती हा. सेवा झाल्यानंतर महाराजांचा आता निरोप घ्यायचा, दर्शन घ्यायचं म्हणून जेव्हा ते समाधी मंदिरात आले, त्यांना व्हीलचेअरवरनं आणलं होतं. तो प्रसंग बाबा सांगत होते नंतर, की म्हणाले, मी जेव्हा दर्शनाला गेलो, तेव्हा समाधीतून एक निळ्या प्रकाशाचा झोत माझ्यावरती आला बर. आणि तो माझ्यामध्ये सामावला. म्हणजे इतकी गुरुकृपा आणि गुरूंनी त्यांना अगदी जवळ घेतलेलं होतं. हो, हो, हो. असे हे बाबा. त्यानंतर आता बघूया भाऊसाहेब केतकर. आपण महाराजांचं चरित्र बघताना यांचा उल्लेख बऱ्याचदा केला. महाराजांची आणि भाऊसाहेबांची भेट कशी झाली गोंदवल्यात, गीता वाचन करायला सांगितलं, त्यानंतर गदगमध्ये परत त्यांची भेट झाली. हा. तात्यासाहेबांचा विवाह महाराजांनी अमृत मुहूर्तावरती लावून दिला, हे सगळं आपण बघितलं. तर भाऊसाहेबांना गोंदवल्यामध्ये असताना 9 वर्ष महाराजांचा सहवास लाभलेला होता. आपला सगळा प्रपंच महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी महाराजांच्या चरणी अर्पण केलेला होता आणि महाराजांशिवाय त्यांना अजिबात चैन पडायचं नाही. क्षणभर सुद्धा ते बाजूला राहिलेत असं त्यांना वाटायचंच नाही, आपण त्यांच्यापासून बाजूला व्हावं असं. आणि ते महाराजांना साक्षात परमेश्वरच मानायचे. एवढी त्यांची नितांत दृढ श्रद्धा होती महाराजांवरती. आणि ते म्हणायचे की महाराज हेच आपले खरे देव आहेत. ज्या मंदिरात आपण जातो तेथे तरी महाराजच त्या रूपात आपल्याला दर्शन देतात असं समजायला काय हरकत आहे. म्हणजे कुठल्याही मंदिरात गेले, कुठल्याही देवासमोर गेले तरी ते महाराज म्हणूनच नमस्कार करायचे. तुमचा वेदांत वगैरे मला काही कळत नाही म्हणाले, पण असं करायला महाराज काही नको म्हणणार नाहीत ही मला खात्री आहे. अशी त्यांची अतिशय श्रद्धा महाराजांवरती होती. सर्व काही आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणेच करायचं, हे एक त्यांचं अतिशय तत्व होतं. आणि ते त्यांच्या अंगात इतकं भिनलेलं होतं की प्रत्येक गोष्ट महाराजांना विचारून करायची. तर एकदा एक स्वप्न पडलं त्यांना आणि त्याच्यात एक माणूस आला आणि तो म्हणाला, मी तुम्हाला मूठ मारण्यासाठी आलोय, मारू का? स्वप्नातच भाऊसाहेब म्हणाले, मारा, पण आधी महाराजांना विचारा आणि मग मारा. म्हणजे स्वप्नात सुद्धा महाराजांना न विचारता काही करायचं नाही. म्हणजे किती अंतरात हा भाव त्यांचा मुरलेला होता. एकदा समाधी मंदिरात बांधकाम चालू होतं आणि काहीतरी भाऊसाहेबांनी तिथे सूचना केली. ते स्वतः इंजिनियर होते आणि इंजिनिअरिंग खात्यामध्येच त्यांचं काम होतं. त्याच्यामुळे इंजिनिअरिंगची, बांधकामाची ही सगळी माहिती त्यांना होती खरं तर. पण तिथं कोणीतरी उभं होतं आणि त्यांच्या सूचनेला ते म्हणाले, भाऊसाहेब तुम्हाला काय कळतं ह्याच्यामधलं? भाऊसाहेब बर म्हणाले आणि बाजूला झाले. नंतर एक दोघांनी त्यांना विचारलं की अहो भाऊसाहेब, तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे, तुम्ही इंजिनियर आहात, मग त्या माणसाने तुम्हाला असं म्हणलं, तुम्हाला राग नाही का आला हो? वाईट नाही का वाटलं? तर भाऊसाहेब म्हणाले, अहो हे सगळं महाराजांसमोर घडलं ना, महाराजांचीच इच्छा होती. म्हणजे इतकी विनम्रता की कुठलंही महाराजांच्या इच्छेशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही, हे फार त्यांच्या अंतरात मुरलेलं होतं. आणि ह्या गोष्टी खरंच आपल्याला शिकण्यासारख्या आहेत त्यांच्या चरित्रातून. नंतर काही काळाने वृद्धापकाळ आला, शरीर थकत गेलं, तरी पण त्यांचं नामस्मरण आणि हे सगळं अखंड चालूच असायचं. पलंगावर पडलेले असले तरी त्यांचं जप आणि नाम हे चालू असायचं आणि अतिशय शांत समाधानात ते असायचे. पण एकदा असं त्यांना वाटायला लागलं की आता किती काळ अशा ह्या अवस्थेमध्ये आपण राहायचं, विकल अवस्थेमध्ये. म्हणून महाराजांची प्रार्थना केली
की महाराज आता खूप झालं, आता सोडवा मला ह्याच्यातनं. तेव्हा महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही समाधानात आहात ना? भाऊसाहेब म्हणाले, हो तर. हो म्हणले, मी अगदी पूर्ण समाधानात आहे. हा. ह्या अवस्थेत सुद्धा हो म्हणाले. म्हणजे विकल अवस्था असताना सुद्धा समाधान कुठे भंगलेलं नाही. हे महाराजांनी त्यांच्याच तोंडून वदवून घेतलं आणि पुढे महाराज म्हणाले, अहो हेच तर मला सगळ्यांना दाखवायचंय. तुम्ही कसे समाधानात राहता हे मला दाखवायचं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर 1939 साली 92 वर्षाचं वय असताना भाऊसाहेबांनी देह सोडला. असे हे आनंद सागर, ब्रह्मानंद महाराज, रामानंद महाराज, भाऊसाहेब, डॉक्टर कुर्तकोटी, बाबा बेलसरे हे सगळे अगदी परमशिष्य होते. आणि यांच्या सगळ्या वर्तणुकीतून आचरणातून आपल्याला पदोपदी तिथे महाराज आहेत हो, हे जाणवतं. हो, म्हणजे सूक्ष्मातनं त्यांचं कार्य किंवा आपण जे मागच्या वेळेला म्हणालो की सूर्याचीही सूर्यकिरणं आहेत, ती पण हो, तेवढीच तेजस्वी असतात. हो. हे आपण बघितलं. आणि आता जो मुख्य पुढचा भाग आहे, तो मात्र आहे तात्यासाहेब केतकर, ज्याला वाणी अवतार म्हणून ओळखलं जातं. हो. तो आपण सविस्तर पुढच्या भागात बघूया. अगदी. श्रीराम. भेटू.